TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पर्वती पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। उर्वरित 5 जण पळून गेले। या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई सोमवारी 3 तारखेला रात्री 9:30च्या सुमारास जनता वसाहतकडे जाणाऱ्या पुलाजवळ करण्यात आली। बसवराज उर्फ अभिषेक उर्फ माया पाटील, अमित कांदे यांना अटक करून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। ओंकार उर्फ दाद्या अल्हाड, प्रमोद कळंबे, अमन झारेकरी राहणार दांडेकर पूल आणि पृथ्वीराज कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस शिपाई अमोल बबन दबडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की कॅनॉल रोडवरील जनता वसाहतकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर काही तरुण हातात कोयते घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन 5 जण कोयत्यासह पळून गेले, तर 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून धारदार कोयते जप्त करण्यात आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचं सांगितलंय। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी